कुपवाड येथील केसरकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाविरोधात मिरजेत संताप व्यक्त करण्यात आला आहे। मिरजेतील मुस्लिम समाजाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपी विरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली। केसरकर दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी आरोपी फरीद शेख याच्या विरोधातील तपास जलद गतीने पूर्ण करून तातडीने दोषारोपपत्र दाखल करावे, तसेच या प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात घेऊन दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मिरजेतील मुस्लिम समाजाने प्रांताधिकारी मिरज उपविभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। किरकोळ कारणावरून झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। दरम्यान केसरकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ मिरज शहर बंदची हाक देण्यात आली आहे। नागरिकांनी व्यापाऱ्यांनी शांततामय पद्धतीने बंदला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी मिरजेतील समस्त मुस्लिम समाजाचे नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे फरीद शेखनं जे तिच्यामुळे जे निष्पाप लोकांना ज्यांनी हत्या केली त्या विषयावर आज आम्ही सर्व समाजाचे लोक प्रांत ऑफिसला भेटलो आणि निवेदन दिलो की त्यांनी कठोर त्यांना शिक्षा व्हावी आणि संपूर्ण जिल्ह्यातले जेवढे मुस्लिम समाज असून दे हिंदू समाज एकत्र जे आमचं आज अजूनपर्यंत जे सांगली जिल्ह्यात मुस्लिम आणि हिंदू एकत्र राहून जे संपूर्ण नियोजन असते त्यामध्ये एक डाग लागल्याचं काम यांनी फरीद शेख यांनी केलेलं आहे। तर उद्या जे बंद पुकारलेले जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी असणार आहे आणि फरीद शेख यांना कठोर ते कठोर शिक्षा होऊन यांना पोक्सो वगैरे असले काय गुन्हा दाखल करता येते काय ते तिच्यात तुम्ही आयर करून फाट कोर्टमध्ये हे सादर करून त्यांनी लवकर ते लवकर त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे।